मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यात. आज भव्य दिव्य किकली या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानात सलग दुसऱ्या मैदानात पहिला नंबर करणारा चिमण्या आणि वादळ या ठिकाणी ही जोड ठरली. आणि गतीच्या विषयी जर संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि बक्षीस बघा तुम्ही, इतक्या मोठ्या पद्धतीने बक्षीस या ठिकाणी आयोजकांकडून देण्यात आले. आपल्यासोबत अमित शेट आहे. शेट नमस्कार. नमस्ते. बंडल ठेवायची गरज आहे का पुढं? म्हणजे बंडल नका ठेवू. बंडल सगळ्यांना माहिती 1,51,000 रुपये बक्षीस होतं. सगळ्यांना पहिलं पारितोषिक माहिती होतं, पण हे आयोजक इतकं मोठ्या प्रमाणात देतील हे माहिती नव्हतं. तर काय सांगाल आज मैदानाविषयी, कसं पार पडलं? मैदान खूप छान पार पडलं. नियोजन एक नंबर होतं. कमिटीने पूर्ण म्हणजे एकदम सुखरूप मैदान केलं. कोणाला लागालागी नाही झाली, काय नाही. जे पारदर्शकपणा म्हणतो आपण तो पूर्णपणे होता इथं 100%. कसं म्हणजे आज पहिल्यांदा असं झालं असेल की नवाब बैला सुद्धा पायरा माहीत नव्हता की खरंच चिमण्या आणि वादळची गाडी पळणार आहे म्हणून? नाही, असं काय नव्हतं. पायरा दोघांचं बोलणं झाल्याशिवाय फायनल होत नाही. बरं. त्यांना मलाच माहिती होतं दोघांना की चिमण्या आणि वादळ हाणणार आहे आपण म्हणून. काय कारण असं दुसऱ्यांदा या मैदानात चिमण्या आणि वादळ गाडी पळवण्याचं कारण? असं काय नाही. त्या दिवशी जोगवडीच्या मैदानामध्ये गाडी चांगली पळालेली होती. इथं पल्ल्याच्या हिशोबाने आम्ही गाडी घातली होती ती, आणि त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट बी मिळालेला आहे आज. कुठल्या गटात कुठल्या तासावर गाडी होती? गट नंबर 34 मध्ये 5 नंबर तासावरती पळालो आपण. सेमीमध्ये 2 नंबर सेमी आणि 3 नंबर तासावर पळालो. फायनलला 5 नंबर तासावर पळालो. बर. गाडी पळवण्यामागचं कारण सांगा ना. तयारी आहे का? तयारी अशी नाहीये. पळते चांगली म्हणून आपण पळवतोय. तयारी म्हणजे आता पुढं मैदान लागल्यात प्रत्येक जण तयारीत असतोच. जी गाडी पळते ती पळवलीच पाहिजे. या हिशोबाने आम्ही गाडी आणतोय. ती कुठेतरी हिंट आहे का, शक्यता आहे का की 9 तारखेचं जे मैदान होतंय फॉर्च्युनरचं, त्या मैदानात ही जोड पळताना दिसू शकते? नाही, या जोडीचा विषय नाही असा. गाडी फुटूनच पळेली. एकत्र पळायची शक्यता कमी आहे, कारण मैदान मोठं असतं. 2 गाड्या करून गेलेलं चांगलं आहे. या हिशोबाने सगळे नियोजन होतील आणि पुढं बघू. अजून बरेचसे दिवस आहे. काय नियोजन होतं काय नाही त्याप्रमाणे आपण करणार सगळं. याच्या अगोदर आता वादळ तुमच्या घरात बऱ्याच दिवसापासून आहे. हो. वादळ आणि चिमण्या न पळवण्याचं कारण? चिमण्या कधी आत्ता घेतलेला आहे. वादळला घेऊन मला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालेले. चिमण्याला पण 6 महिने झाले ना? 6 महिने झाले, पण मध्ये वादळ थोडासा म्हणजे आपलं प्रॅक्टिस रिहर्सल वगैरे गोष्टी चालू होत्या. त्याच्या छोटी मोठी मैदानं करायचं काम चालू होतं. त्याच्यामुळे ती गाडी आणली नव्हती. आणि ज्यावेळेस तो योग्य झाला त्या गतीला, चिमण्याच्या लेवलला, लगेच गाडी आम्ही आणली ती. काय सांगाल वादळच्या गतीविषयी आज? नाही, गती चांगल्यापैकी आहे त्याला पण, आणि पब्लिकचे भिताडे ते बी. फायनलला बघितलं आपण, चिमण्या थोडा वाढवून पळाला आज. हो. आणि त्याची जी गती, ती गती कुठेतरी दिसून आली. 100% नाही. गती कंटिन्यूच आहे त्याला. असं काय नाही. आता एखाद्या दिवशी आपलं पोट दुखायला लागलं तर आपण झोपतोच ना. थोडेसे या सगळ्या गोष्टी विचार करून बैलाचं नियोजन. चढाच्या रानाला गाडी जास्त पळती असं वाटतं का? नाही, ही गाडी पल्ल्याला घाला, शॉर्ट पल्ल्याला घाला, रिझल्ट तोच मिळेल या गाडीचा जेवढा पल्ला. कारण त्या दिवशी बी 3 फेरे सुट्टा निकाल घेतला. आज बी 3 फेरे निर्विवाद वर्चस्व केलं गाडीने. त्याच्यामुळे गाडी जशी पुढं म्हणजे एक 700-800 फुटाच्या पुढे जाईल तसं तसं अंतर टाकीत जाते गाडी. आता इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळाले. हो. आता हे वाटप कसं होईल? वाटप काय, बैल एका मालकाची नेतो, वाटपाला आहे कोण? नाही, एकाच मालकाचे बैल आहे, पण मालकाच्या घरात काहीच जात नाही ना. आपलं मन एवढं मोकळं आहे, ज्याला जे उचलायचं ते घेऊन जा. त्यामुळे परमेश्वराने मला खूप भरभरून दिलेलं आहे आणि देतोय. आता मला नाही वाटत याच्यातली गाडी असेल, ती छोटी गाडी असेल, गदा असेल किंवा खाद्य असेल. आता ते बकरा पण बघतोय आपण. हे सगळं काय नाही घेऊन गेलो तर बकरा नक्की घेऊन जाणार मी आज. घेऊन जाणार. चला, कुठली तरी एक वस्तू घेऊन जाताय तुम्ही? नाही, खायच्यासाठी नाही, आपल्याला तो जीव दिलेला आहे. गाडीवर महत्वाचा विषय सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. मागच्या वेळेस पण गाडीवरती छोटू भाई बसले. हो. आणि एक वेगळा विश्वास छोटू भाईवर दाखवला तुम्ही. नाही, विषय काय झाला,
की आज बी आपल्या शाकीरबाईंना 2 गाड्या होत्या, एक वजरची गाडी होती, एक राजाची गाडी होती. आता गेल्या आंबेगावच्या मैदानामध्ये काय झालं, हाच प्रॉब्लेम झाला. 3 गाड्या शाकीरबाई हाणत होते आणि त्याच्यात पहिल्या सेमीत राजाची गाडी हाणून आली आणि त्यांना पडले आणि मार लागला त्या सेमीमध्ये. शेवटी माणूस आहे, गाड्या किती आणणार, 1 आणेल, 2 आणेल, 3 आणेल आणि शाकीरबाई बी त्यांची बैल अशी बसून ठेवू शकत नाही ना. त्याच्यामुळे आम्ही नियोजन काय केलं, शाकीरबाईच बोलले की बाबा आपलं एक अजून जॉईंट म्हणजे सगळं आपलं नियोजन व्यवस्थित होईल. मग छोटूबाई आम्ही हे सगळे घरातले लोक आहेत, असं बाहेरचं कोणी नाही याच्यामध्ये. त्या नियोजनाने आपण सगळं चालवलेलं आहे पुढं. आता छोटूबाईच्या संपर्कात तुम्ही माझ्या मते पेडगावच्या मैदानापासून जास्त संपर्कात आले. हो त्या ठिकाणी हिंद केसरीचा मी तर आता आलो, पण आपले छोटूबाई झालं, शाकीरबाई झालं. पहिले शाकीरबाईंचे बिनजोडच्या गाड्या सगळ्याच छोटूबाईच आणायचे आणि म्हणजे ते पहिल्यापासूनच ते एकत्र आहेत सगळे. हे आपण आता निमित्त मात्र झालेलो आहे की चिमण्या घेतला त्याच्यानंतर संपर्कात आलो, त्याप्रमाणे सगळं पुढे चालू आहे. आता बरेचसे जॉकी तुमच्या संपर्कात आहे, पण स्पेशली छोटूबाईलाच तो मान देण्याचं कारण? छोटूबाईंचं काय आहे, पहिल्यापासून वादळला जी रिहर्सल टाकलेली ती छोटूबाईंनी टाकलेली, म्हणजे त्यांच्या हातावरचा बैल आहे. आणि चिमण्या हा पण तिकडला ही शाणी बैल आली पाळणारी, त्याच्यामुळे जे आहे ते नियोजन सगळं तिकडलंच लावून, म्हणून तर यश आज आपल्याला त्या नियोजनामुळे पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे आपण ते विचार करून ते सगळं केलेलं आहे. चिमण्याचं नियोजन तर तुम्ही करता, हो, नवाबाई राहता, शाकीरबाई राहता, पण वादळच्या नियोजनामागं मुख्य हात आहे. नाही, वादळ झाला, चिमण्या झाला, माझ्याशिवाय नियोजन कोण करत नाही. वादळच्या नियोजनामागं अजून एक हात आहे. मागच्या मुलाखतीत नाही, अजून एक म्हणजे तो पडद्यामागचा हिरो आहे प्रज्वल वेटनोर, तो भाऊच आहे माझा बारका. भरपूर सहकार्य असतं त्याचं बी, असतात नियोजनात. हे सगळं नियोजन करताना कुठेतरी दमछाक होत नाही का? म्हणजे वाटत नाही का तुम्हाला की गाडी आपण दुसऱ्याच्या नियोजनात हे करतो म्हणून? म्हणजे प्रज्वलच्या नियोजनात जसं नियोजन करता तुम्ही वादळचं, तर कुठेतरी दमछाक होत नाही का वादळची गाडी खरंच त्या पायऱ्यात योग्य राहील म्हणून? नाही, अशी दमछाक, कारण कसं आहे बघा, करेक्ट नियोजन केलं तर परफेक्ट कार्यक्रम होतो, त्याप्रमाणे चालतो. आता हे आपलं अख्तर झाले, नवाबाई झाले, हे सगळ्यांचं आपण ऐकून घेतो टोटल, आणि त्याच्यानंतर ना सगळी वजाबाकी करून बरोबर बेरीज लावून आपण ते नियोजन करत असतो. आज सगळीच टीम आहे जवळपास, वादळची पण सगळी टीम आहे, चिमण्याकडची सगळी टीम आहे, सोनपिरवाडीची पण मंडळी आहे. हो, काय सांगाल, जे प्रेम चिमण्याला असेल, वादळला असेल, तुम्ही एक मालक म्हणून काय सांगाल? नाही, प्रेम म्हणजे जे काय करतात ते, हे आपले सोनपिरवाडीवाले, आपले सगळे मित्र कंपनी, आपल्या अख्तरचे सगळे मित्र कंपनी, नवाबाईचे मित्र, हे सगळं सहकार्य यांचं आहे. आणि ह्यांच्या सहकार्यामुळे सगळे एवढी गोष्ट सगळी साध्य होती. नाही तर बैल घेतला म्हणून सगळं साध्य होत नाही. त्या बैला मागे सांभाळायला काय करावं लागतं काय नाही हे त्यांच्याच जीवाला माहिती. आपण मालक म्हणून कधीच राहिलेलं नाही, इथून पुढे बी राहणार नाही. पुन्हा एकदा एक नियोजन, तगडं नियोजन केलं आणि नियोजनाचा बादशाह म्हणून, म्हणजे मी वेळोवेळी उल्लेख करतो, तुमचं नियोजन परफेक्ट असतं आणि त्याच्यामुळं कुठेतरी गाडी गुलालात राहते. हो, तुमचं अभिनंदन शेठ. आपल्यासोबत छोटूबाई पण आहे, छोटूबाईकडे द्या. नाही तिकडे जाणार आहे छोटूबाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज दुसऱ्यांदा गाडीवर बसण्याचा योग आला? हो, आणि ते पण महाराष्ट्रात सगळ्यात गतीचा बादशाह म्हटला जाणारा चिमण्याच्या गाडीवर बसण्याचा योग आला. हो, काय सांगाल? काही नाही, शेठनं आपल्याला फोन केला, शेठचा थोडा आपल्यावर विश्वास बी आहे. आणि तसे शाकीरबाई आमचे, त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे का माझ्या मागं 2 गाड्या आहे आणि तू ही गाडीवर कंटिन्यू बस म्हणे. आता याच्या अगोदर तुम्ही देवाच्या गाडीवर बसले, हिंद केसरी केलं तिथं. हो, त्याच्यानंतर डायमंडचं नियोजन केलं. हो, डायमंडची गाडी पण आता मागच्या वेळेस गुलालात राहिली, 2 नंबर केला. कसं नियोजन लागतं या भागामध्ये? काय वाटतं, कसं प्रेम मिळतं? प्रेम तर भरपूर आहे इकडल्या लोकांचं सगळ्याच. आणि नियोजन काय आपल्या पद्धतीने करायचं जर बैल बघून. चिमण्याच्या आणि वादळच्या गाडीवर बसल्यावर काय फिलिंग तुम्हाला? आतापर्यंत भरपूर गाड्या बिनजोडच्या असेल, सेकंदात असेल, 3 फेऱ्यात असेल, तुम्ही भरपूर गाड्या डोळे बांधून बी जर गाडी आणायला लावली ते बैल इकडे तिकडे जाणार नाही. मागच्या वेळेस तुम्ही एक वेगळा अनुभव सांगितला. आज चिमण्यात जी गती लागली, मागच्या वेळेस तुम्ही म्हणे की चिमण्या कुठेतरी कमी पळाला.
बैल आजारी असल्यामुळे होतं थोडं. आज कसा पळाला? आज 1 नंबर पळाला. म्हणजे सवय लागते कुठेतरी चिमण्याला. हो हो. हां बरं, नाव बाई पण आहे सोबत. नाव बाई बोल शेठ, काय सांगाल जाता जाता? नाव बाई तर आजारी आहे त्याच्यामुळे बोलू शकत नाही असं म्हणता येईल. नाही, आजार नाही येते ते, थकवा आहे ते आनंद त्यांच्या गगनात मावना, त्यामुळे त्यांचा कंठ फुटाना. बक्षिसाचं काय करू? बक्षिसाचं काय करू असा पेच पडला असेल त्यांना. नाही, बक्षीस काय ते तसला लोक कोणालाच नाही. इथं जेवढे उभे आहेत फक्त बैल गोलाला ते 1 नंबर झालाय, हाच खूप मोठेपणा आहे. हे सगळं शून्य आहे त्याच्या पुढं. आता ही सगळी मंडळी आलेली सोनपेरवाडीचे कमीत कमी किती लोक असतील? 5-7 लोक आहे. भरपूर आहेत, भरपूर आहेत. ते सकाळपासनं म्हणजे चिमण्याचा विषय कुठला पण येऊ द्या, हा त्यांचा बैल म्हणून सगळं नियोजन करतात. बरं, त्याच्या मागे आपण 0% बी काही करत नाही. त्यांचं खूप मोठं सहकार्य, म्हणजे बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्याबद्दल. पण कुठंतरी खंत वाटते का शाकीर भाई नाही तुमच्यासोबत? नाही, असं काय नाही. आता ते मागाशी निघून गेले, ते त्यांचं सगळं जे नियोजन आहे, नियोजनामाग तेच हुकमी एक काय सगळं त्याप्रमाणे करावं लागतं. आता शाकीर भाईंजवळ आपला निलेश काळेंचा जलवा बी असतो नियोजनात, परत खांडे बराडांचा आपला वजीर बी असतो आणि राजा बी असतो. हे सगळं समजून उमजून गोष्टी चाललेल्या आहेत. ह्याच्यात काय असं नाहीये की शाकीर भाईंचं माझं काय झालंय मग ते लगेच ट्रोल करणं या त्या गोष्टी, अशातला काही भाग नाही. हे सगळे घरातले मंडळी आणि घरातल्या विचारांनी चाललेली गोष्ट आहे. बरोबर. इथून पुढं आपल्याला चिमण्याच्या गाडीवरती छोटू भाई बघायला मिळतील? छोटू भाई आणतील, शाकीर भाई आणतील, असं काय नाही. बरं, नक्कीच शुभेच्छा असतील. आणि येणारं जे 9 तारखेचं मैदान आहे त्या मैदानात कुठेतरी फॉर्च्युनरचा मान हा वादळ असेल, चिमण्या असेल, दोघातून कोणाला तरी मिळो. पुसेगावचं पण मैदान येतं आहे. पुसेगावच्या मैदानाविषयी काय सांगाल? पुसेगावचं आहे ते हिंदकेसरी मैदान आहे, मोठं मैदान आहे, ते मानाचं मैदान आहे. तिथं कुठल्याही गोष्टीची किंमत होऊ शकत नाही. तिथं जो तो झगडतो तो फक्त पुसेगावच्या गुलालासाठी. आणि तिथलं सगळ्यात मोठं महत्व म्हणजे जे तिथं जो बैल राहतो त्याचा गुलाल वर्षभर तुटत नाही. नक्कीच शुभेच्छा असेल तुमच्या सर्व टीमला. धन्यवाद.